topic. Today in this topic we discuss regarding reflection of longitudinal wave. Okay, in last lecture आपण transverse waveचं reflection as well as transmission बघितलं. Okay, आता ह्या पॉइंट मध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लॉंगिट्युडिनल वेव्ह थोडंसं डिस्कस करणार आहे. त्यामध्ये दोन केसेस आहेत. हे जी काय वेव्ह एनर्जी आहे ती ट्रान्सफर होताना पहिल्या केसमध्ये रेअरर टू डेन्सर मीडियम मध्ये ट्रान्सफर होणार आहे. ओके, आता इथं आपल्याला माहिती आहे जे काय ट्रान्सफर होणार आहे एनर्जी ट्रान्सफर ती कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते. हे आपण पूर्वी डिस्कस केले. ओके, आता ज्यावेळी ही जी काय वेव्ह एनर्जी आहे ही ट्रान्सफर होणार आहे डेन्सर टू रेअरर मीडियम. यामध्ये पहिल्या केस मध्ये ज्यावेळी तुमच्या डेन्सर मीडियम मध्ये मीडियम चेंज होणार आहे त्यावेळी जे होणारं रिफ्लेक्शन आहे ते रेअर फ्रॅक्शन टू रेअर फ्रॅक्शन होणार आहे त्या पहिल्या केसमध्ये. आता सेकंड केस मध्ये ज्यावेळी वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम त्या केसमध्ये त्याच्या बरोबर अपोजिट फिनॉमिनन होणार आहे. ज्यावेळी कॉम्प्रेशन स्पेक्ट्रम ज्यावेळी दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करेल तेव्हा तो रिफ्लेक्ट होताना तो रेअर फ्रॅक्शन ऍज अ रेअर फ्रॅक्शन रिफ्लेक्ट करेल. तर याचे काही डेफिनेशन्स आहेत. व्हेन वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअरर टू डेन्सर मीडियम रेअर फ्रॅक्शन रिफ्लेक्टेड ऍज रेअर फ्रॅक्शन in case A, and in case B, when wave traveling from denser to rarer medium, compression reflected as a rare fraction. Superposition of wave. Superposition of wave. Okay. ऑलरेडी मी तुम्हाला सुपरपोजिशन ऑफ वेव्हची मिनिंग सांगितलंय इन फर्स्ट लेक्चर. ओके, तर सुपरपोजिशन काय असतं? सो इट इज द इंटरफरन्स ऑफ टू वेव्ह. ओके, दोन वेव्ह ज्यावेळी ऍट अ सेम टाइम ट्रॅव्हल होत असतात किंवा एनर्जी ट्रॅव्हल होत असते तर त्याचे इफेक्ट्स म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. नॉट अ सिंगल वेव्ह, टू ऑर मोर वेव्हज. ओके, आता त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेणार आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये एक एनर्जी ट्रॅव्हल होते एका स्ट्रिंग मधून. एनर्जी ट्रॅव्हल होते एका स्ट्रिंग मधून. आता ह्या केस मध्ये त्याचा हा एम्प्लिट्यूड आहे A1. त्याला आपण A एम्प्लिट्यूड म्हणूया. ठीक आहे, ए एम्प्लिट्यूड म्हणूया. तर हा जो काय वेव्ह एनर्जी ट्रान्सफर होणार आहे ती एका पर्टिक्युलर पॉइंटला लिफ्ट करणार आहे. एका पर्टिक्युलर पॉइंटला लिफ्ट करणार आहे. याचा फायनल इफेक्ट काय असतो या वेव्हचा? कुठं तर जाऊन ती लिफ्ट करते एखादी गोष्ट. ओके, मग आता ते आपण वेगवेगळ्या केसेस बघितल्या. जर ते रिजिडली कनेक्टेड असेल, ती फ्री टू मूव्ह असेल त्यावेळी काय काय होतं हे तुम्हाला मी अॅनिमेशन दाखवले सगळे. आता ह्या केसमध्ये समजा हा पॉइंट लिफ्ट होणार आहे ड्यू टू द एनर्जी ट्रान्सफर. समजलं तुम्हाला? या वेव्हमुळे हा पर्टिक्युलर पॉइंट लिफ्ट होणार आहे. तो समजा 2 सेंटीमीटर लिफ्ट होणार आहे. किती होणार आहे लिफ्ट? 2 सेंटीमीटर. असं धरून चालला की इथं फ्री टू मूव्ह आहे. ह्या ह्याच्यात ही जी का हा जो पॉइंट आहे तो फ्री टू मूव्ह आहे असं इमॅजिन करा. आता ही जी काय वेव्ह आहे त्या पॉइंटला 2 सेंटीमीटर लिफ्ट करणार. समजते? आता एक सेम आता आपण काय करतोय? सुपरपोजिशन स्टडी करतोय. आता ह्या सेम याच्यामध्ये आणखीन एक वेव्ह आहे. ओके, की जी या पर्टिक्युलर पॉइंटला नेक्स्ट केस मध्ये 3 सेंटीमीटर लिफ्ट करणार आहे. ह्या पॉइंटला 3 सेंटीमीटर हा पॉइंट लिफ्ट होणार आहे ड्यू टू एनर्जी ट्रान्सफर. आता मला काय करायचंय? या दोन वेव्ह एकत्रित इफेक्ट काय करतात हे स्टडी करायचं. समजते तुम्हाला काय म्हणतो मी? दोन वेव्ह एकत्रित इफेक्ट काय करणार त्यांचं इंटरफरन्स किंवा त्याचं सुपरपोजिशन आपल्याला स्टडी करायचं सुपरपोजिशन कन्सेप्ट मध्ये. आता यामध्ये बघा हे जे काय पहिलं
पहिले जे एनर्जी ट्रान्सफर आहे किंवा पहिली जी वेव्ह आहे त्याचं इक्वेशन काय होईल, इक्वेशन आपण इक्वेशन याला आपण y1 म्हणूया, y1 a sin ओमेगा टी मायनस kx त्यासाठी इक्वेशन असेल. आता हे एम्प्लिट्यूड मी एस ठेवणार आहे किंवा A1 ठेवूया. एम्प्लिट्यूड डिफरंट आहे आपण कन्सिडर करू, त्याचा एम्प्लिट्यूड वेगळा आहे, त्याचा एम्प्लिट्यूड वेगळा आहे असं कन्सिडर करूया. आता y2, आता ह्या इक्वेशन जे आहे y2 इज इक्वल टू a2 sin ओमेगा टी मायनस kx. आता दोन वेव्हची दोन इक्वेशन्स आहेत. ओके, आता ह्या सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे काय, तर मला ह्याचं नेट इफेक्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा नेट इफेक्ट कॅल्क्युलेट करायचा आहे दोन वेव्हचा. एका ठिकाणी नेट इफेक्ट काय होईल, समजा त्या एकाच लेअर मध्ये एकाच फॉर्म मध्ये जर किंवा एकत्रित जर त्या ट्रॅव्हल होत असतील तर त्याचा नेट इफेक्ट काय होणार आहे. ओके, तर तो जो काही वाय नेट आहे ना, तो वाय नेट तर तो जो काही वाय नेट आहे, सो ऍडिशन ऑफ द y1 प्लस y2 असेल. ऍडिशन ऑफ y1 प्लस y2 असेल. ओके, आता काय करा, ही फिगर पहिल्यांदा काय ड्रॉ करू नका. पहिल्यांदा हेडिंग लिहा, हेडिंग नंतर त्याचं डेफिनेशन घ्या, डेफिनेशन नंतर ते डेफिनेशन आणि त्या तुमच्या फिगर्स आपण कम्पेअर करूया, तुम्हाला जास्त क्लिअर होईल. ओके, सो राईट डाऊन फर्स्ट डेफिनेशन. पहिल्यांदा हेडिंग लिहा, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह किंवा तुम्ही त्याला टू वेव्ह इंटरफरन्स असं सुद्धा म्हणू शकता. टू वेव्ह इंटरफरन्स. हा, तर डेफिनेशन, राईट डाऊन डेफिनेशन. when two or more waves traveling through medium pass through common point एक मिनिट थांबायचा. इथे काय म्हणले बघा, पास थ्रू कॉमन पॉइंट. एका कॉमन पॉइंट मधनं या पास होणार आहेत, म्हणजे मला याचा नेट इफेक्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. आता तुम्हाला एकत्रित दोन काढल्या तर ते दिसणार नाही ना, एकाच याच्यामध्ये दोन मी वेव्ह काढल्या तर मी त्या सेपरेट काढले. पण तुम्ही असं इमॅजिन करा की या एका कॉमन पॉइंट मधून ट्रॅव्हल होते, समजते. आता मी एकत्र काढल्या तर ती फिगर वेगळी दिसणार नाही, तुम्हाला इमॅजिन होणार नाही, म्हणून मी दोन सेपरेट फिगर्स काढले. पण असं तुम्हाला इमॅजिन करायचं की त्या कॉमन पॉइंट मधून ट्रॅव्हल करते, समजलं. पुढे घ्या. देन resultant or net displacement of that point is equal to vector sum of displacement due to individual wave at that point. हा, परत एकदा ते देन नंतरचा पार्ट परत एकदा केअरफुली रीड करा. देन नंतरचा पार्ट तुमच्या नोटबुक मधून काय म्हणले बघा त्यांनी, द नेट और रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, म्हणजे आज हा जो काय नेट डिस्प्लेसमेंट आहे, नेट डिस्प्लेसमेंट. ओके, त्या दोन्ही एकत्र केल्यानंतर जो नेट डिस्प्लेसमेंट आहे तो डिस्प्लेसमेंट विल बी ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. म्हणजे काय, ह्याचा जो काय वेक्टर, आता वेक्टर काय असतं, वेक्टर एक क्वांटिटी आहे जे आपल्याला डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही सांगते. आता हे एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर फॉर्म आहे. त्या दोन वेक्टरचं ज्यावेळी आपण ऍडिशन करतो ना, त्यावेळी त्या दोन्ही वेव्हची आपल्याला नेट इफेक्ट मिळतो. म्हणजे इथं लिहिले बघा, वाय नेट इज इक्वल टू y1 प्लस y2, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, याला वेक्टरच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकता. क्लिअर. आता
हे झालं म्हणजे एक्झाम्पल. एक दुसरं एक्झाम्पल घेतो मी. दुसरं एक्झाम्पल, दिस इज द एक्झाम्पल फर्स्ट असं म्हणतो. एक्झाम्पल फर्स्ट. आता एक्झाम्पल सेकंड मध्ये, आता एक्झाम्पल फर्स्ट पहिल्यांदा ड्रॉ करून घ्या. तुम्हाला एक्झाम्पल सेकंड मध्ये मला थोडक्यामध्ये करेक्शन करायचे, ओके, किंवा बदल करायचे थोडे. एक्झाम्पल फर्स्ट पहिल्यांदा ड्रॉ करून घ्या. Here, second example. In second example, suppose this particular wave, हा जो काही पॉइंट आहे, ही वेव्ह आहे ती ड्रॉप करणार आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड आहे सपोज 1 सेंटीमीटर. ती 1 सेंटीमीटर डाऊनवर्ड डिरेक्शनला ड्रॉप होणार समजा ही वेव्ह, आणि ही पहिली वेव्ह आहे ती 2 सेंटीमीटर लिफ्ट करणार. ओके, आता याचा वेक्टर कसा आहे, आता याचं डिरेक्शन कुठे आहे बघा, डाऊनवर्ड डिरेक्शन आहे. ठीक आहे, वाय नेट ह्या केसमध्ये कसं येईल, वाय नेट इज इक्वल टू 2 सेंटीमीटर प्लस, आता हे कसं आहे मायनस डिरेक्ट, आपल्याला तुम्हाला सांगितलं मेन्शन आपल्याला मायनस पकडावे लागेल, मायनस 1 सेंटीमीटर. म्हणजे काय होणार, 2 - 1 = 1 सेंटीमीटर. नेट इफेक्ट काय होणार झाला माझा, 1 सेंटीमीटर. ओके, म्हणजे फक्त वेक्टर ऍडिशन करताना सुद्धा त्याचं डिरेक्शनचं भान ठेवा, ते कुठल्या डिरेक्शनला तो वेक्टर ट्रॅव्हल करतो. ओके, त्याचं भान ठेवा. जर तो अपवर्ड डिरेक्शनला असेल तर डायरेक्टली ऍड करा, नसेल तर तुम्हाला तो सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. समजते? दॅट इज द नेट इफेक्ट ऑफ टू वेव्स. नेट इफेक्ट ऑफ टू वेव्स. त्यामध्ये आणि 2 केसेस आहेत. त्यामध्ये 2 केसेस आहेत. मी काल तुम्हाला एक फेज काय असतं याचं थोडंसं सांगितलं होतं. आता हा फेज डिफरन्स एक सेपरेट पॉइंट आहे, पण थोडीशी तुम्हाला कल्पना दिली होती आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये. व्हॉट इज फेज? तर फेज काय असते, ही फेज आहे. आता ह्या वेव्ह मध्ये बघा, ही फेज आहे. त्या फेजचा हा अँप्लिट्यूड आहे, त्या फेजचा हा अँप्लिट्यूड आहे आणि फेज आहे. समजते? हा, आता ह्या फेजचा पॉइंट आणि ह्या फेजचा पॉइंट मधला जो डिस्टन्स असतो आपण त्याला वेव्हलेंथ म्हणतो. हे त्याचे सगळे पॅरामीटर्स आहेत या फेजचे. आता ही फेज आहे आणि ही फेज आहे, त्या 2 फेजेस आहेत. ओके, आणि जर तुम्ही मॅथमॅटिकल टर्म्स मध्ये बघितलं तर ही जी काय व्हॅल्यू असते, ही व्हॅल्यू ब्रॅकेट मधली, त्या ब्रॅकेट मधली जी व्हॅल्यू असते तर ती फेज असते. ती काय असते, फेज असते. आपण फेज इन डिटेल परत बघणार आहे, पण तुम्हाला फक्त लक्षात ठेवा ही फेज आहे. ओके, आता हे मी का सांगतो तुम्हाला फेजची इन्फॉर्मेशन, तर तुम्हाला ज्या काही कंडिशन्स आहेत, पुढच्या कंडिशन ह्याच्या ज्या काही केसेस आहेत त्या स्टडी करण्यासाठी हे गरजेचं आहे. ओके, आता तुमचा तेवढं लक्षात ठेवा, ही असते ती फेज व्हॅल्यू असते, ही एक्झॅक्टली फेज असते त्या ब्रॅकेट मधली जी व्हॅल्यू असते त्या वेव्हची. तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढे म्हणा केस 1 किंवा केस ए किंवा केस 1 म्हणा, ए म्हणा. Case A, write down case A. When two waves traveling through medium in same direction in same phase, that is the first condition. त्यामध्ये बाळांनो 2 कंडिशन्स आहेत. त्याचं जे काही डिरेक्शन आहे त्या वेव्हचं, आणि दुसरी वेव्ह आहे की जी आपण त्याच्या ज्या 2 वेव्हज आहेत त्याचं डिरेक्शन सेम, म्हणजे एकाच डिरेक्शनला त्या एनर्जी ट्रान्सफर करतात, एकाच डिरेक्शनला त्या ट्रॅव्हल होतात. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, त्याचा फेज सेम आहे. म्हणजे काय, ह्याचा अँप्लिट्यूड सेम आहे,
याचा अँप्लिट्यूड सेम आहे, सगळ्या व्हॅल्यू सेम. ओके, म्हणजे यातला जे काही आपण फेजची व्हॅल्यू पकडतो ना ती सगळी व्हॅल्यू सेम आहे, सेम आणि एकाच डिरेक्शनला त्या ट्रॅव्हल करते. तर याचा नेट इफेक्ट कसा करायचा? जिथे फेज डिफरन्स 0 आहे तर ह्या केसमध्ये त्याचा नेट इफेक्ट, हाऊ टू फाइंड आउट द नेट इफेक्ट ऑफ द टू वेव्स. ठीक आहे, आता इथं बघा हा जो काही अँप्लिट्यूड आहे हा A1 पकडतो मी, हा जो अँप्लिट्यूड आहे हा A2 पकडतो. तर त्या केसमध्ये तुमचा जो काही फेज डिफरन्स आहे, फेज डिफरन्स 0 आहे. आता फेज डिफरन्स 0 काय आहे? कारण ह्याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे, त्यामुळे त्याचा फेज डिफरन्स 0 आहे. आणि ही जी काय स्टार्टिंग तुमचा जो काय सोर्स पार्टिकल आहे, सोर्स पार्टिकल ची व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू जी काय असेल ती कॉन्स्टंट आहे. ओके, तर अशा याला आपण इट इज कन्स्ट्रक्टिव्ह, त्या टाइपच्या यांना कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन म्हणतो. कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. जर तुमचा फेज डिफरन्स 0 असेल तर अशा यांना काय म्हणायचं? कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. ओके, ही फिगर काढा दोन्ही. ही केस ए असेल, कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. या कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन मध्ये जर मला अँप्लिट्यूड फाइंड आउट करायचं असेल तर मी डायरेक्टली अँप्लिट्यूड कसा फाइंड आउट करणार आहे? A is equal to A1 plus A2. A is equal to A1 plus A2. Like this. आपल्याला फक्त काय करायचं आहे, ह्या दोन फेजेसची ऍडिशन ज्यावेळी आपण करतो तर आपल्याला डायरेक्टली नेट इफेक्ट मिळतो. कारण इथे आपला फेज डिफरन्स 0 आहे आणि हे जे काही कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन डायरेक्टली तुम्हाला जो इफेक्ट असणार आहे, फायनल इफेक्ट, तो तुम्हाला डायरेक्टली मिळेल. ओके, कारण बघा याची फेज आणि ही फेज ऑलमोस्ट सेम आहे, फेज डिफरन्स 0 आहे, याची व्हॅल्यू सेमच असणार. याचा काय अँप्लिट्यूड असेल तेवढाच ह्याचाही अँप्लिट्यूड असेल. ठीक आहे, आता ह्यानंतर केस बी आणखीन एक 2 मिनिटं लक्ष द्या. आता ह्या केसमध्ये तुमचा जो काही क्रेस्ट आहे, क्रेस्टची पोझिशन कशी आहे? इथे आहे. या वेव्ह मध्ये सुद्धा क्रेस्टची पोझिशन सेम आहे. ओके, इथं ट्रफ आहे, इथं सुद्धा ट्रफ आहे, इथं क्रेस्ट आहे, इथं क्रेस्ट आहे, सेम आहे दोन्ही केस. केस बी, राइट डाउन केस बी. when two waves traveling through medium in same direction but out of phase. आता दोन वेव्स आपल्याला घ्यायच्यात परत, बट इट्स आउट ऑफ फेज. व्हॉट इज मीन बाय आउट ऑफ फेज? त्यावेळी त्याचा फेज डिफरन्स पाय असणार आहे. फेज डिफरन्स किती असणार आहे? पाय असणार आहे. पहिल्यांदा 0 होता फेज डिफरन्स, पाय असणार आहे. त्यामुळं काय असणार आहे बघा, तुमचं जिथं क्रेस्ट असणार आहे तिथं इथं ट्रफ असणार, अपोजिट. इथं ट्रफ आहे तर इथं क्रेस्ट असणार. ओके, आउट ऑफ फेज म्हणतो आपण. आता ह्या टाइपच्या सुपरपोजिशनला डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन म्हणायचं. ह्या टाइपच्या सुपरपोजिशनला काय म्हणायचं? डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. आता याचे नेट इफेक्ट कसे कॅल्क्युलेट करायचे आपण पुढच्या डेरिव्हेशन मध्ये क्लिअर होईल तुम्हाला. फक्त आता तुमचं तेवढं लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये त्याच्या अपोजिट आहे, इथं क्रेस्ट आहे, इथं ट्रफ आहे. अजून जसं एक पुढे डेरिव्हेशन येतं, ते डेरिव्हेशन झाल्यानंतर तुम्हाला जास्त क्लिअर होईल एक्झॅक्टली काय असतंय. आता मला सांगा, मला हा अँप्लिट्यूड A1 आहे, हा A2 आहे, तर मला टोटल अँप्लिट्यूड फाइंड आउट करायचा आहे. ह्या केसमध्ये काय करावं लागेल? मला A1 मायनस A2 करावं लागेल. A1 मायनस A2 करावं लागेल, बिकॉज दिस इज आउट ऑफ फेज. A1 मायनस A2. याची डायरेक्शन बघा, ह्या मॉलिक्युलची डायरेक्शन कुठे आहे? 2 मिनिटं बघा इकडे. ह्या मॉलिक्युलची डायरेक्शन अपवर्डला, मीन पासून अपवर्डला, ह्या याची मीन पासून डाऊनवर्डला आहे. A1 minus A2. So such type of
suspension superposition is known as destructive superposition. आता ह्या केस मध्ये डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन मध्ये ज्यावेळी तुमचे दोन अँप्लिट्यूड सेम आले, समजा दोन अँप्लिट्यूडच्या व्हॅल्यू सेम असतील, तर काय होईल बघा, तुमचा जो काय नेट अँप्लिट्यूड आहे तो काय होईल, 0. म्हणजे तुमची रिझल्टंट वेव्ह नसणारच आहे. ओके, कुठलाही टाईपचा इफेक्ट होणार नाही आहे तिथं. म्हणजे इथं जे लिफ्टिंग इफेक्ट होणार आहे किंवा जे काही लिफ्ट होणार आहे किंवा ड्रॉप होणार आहे ते काही होणार नाही, कारण सेम व्हॅल्यूज आहेत दोन. आणि इथं तर आपण सबस्ट्रॅक्ट करतो, त्याचं सबस्ट्रॅक्शन किती येतं, व्हॅल्यू 0. अँप्लिट्यूड 0 म्हणजे वेव्हच जनरेट होणार नाही, म्हणजे ती वेव्ह इथं स्ट्रेट, जी काही स्ट्रिंग आहे ती स्ट्रेटच राहील. देयर इज नो इफेक्ट. समजते का तुम्हाला काय म्हणतोय मी? बघा इथं जर A1 A2 सेम असतील तर काय होणार आहे, इथं A1 ची व्हॅल्यू इथं A1, दोन व्हॅल्यू जे आपण सबस्ट्रॅक्ट करतो त्यावेळी व्हॅल्यू काय येते, सेम व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 0 येतं. म्हणजे नेट अँप्लिट्यूड जर तुमचा 0 असेल तर वेव्ह क्रिएट होईल का, नाही होणार आहे. दॅट मीन्स तुमचा नेट इफेक्ट काय असेल, 0 असेल. समजते? हा, ही सेकंड केस आहे, सस्पेन्शन ऑफ वेव्ह. इट इज अ डिस्ट्रक्टिव्ह टाइप सुपरपोजिशन. ओके, आता एक तिसरी कंडिशन आहे. तिसऱ्या कंडिशन मध्ये काय होतं बघा, तुमचा जो काही फेज डिफरन्स असतो ना तो पाय सुद्धा नसतो आणि 0 सुद्धा नसतो. पाय सुद्धा नसतो आणि 0 सुद्धा नसतो. अशा केस मध्ये काय करायचं हे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. त्याच्यावरचे जे काही कॅल्क्युलेशन्स असतील, न्यूमरिकल्स असतील, तुम्ही इझिली नेट रिझल्ट फाइंड आउट करू शकता. वाय नेट इज इक्वल टू y1 प्लस y2 डायरेक्टली तुम्ही फाइंड आउट कराल. बट जर समजा जर 0 नसेल आणि पाई नसेल तर कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशनही नसेल, डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशनही नसेल, त्या केसमध्ये नेट इफेक्ट कसा काढायचा हे आपण पुढच्या केसमध्ये शिकणार आहे. ठीक आहे, हे झालं. आता नेक्स्ट कंडिशन, असं कंडिशन म्हणू नका, फक्त हेडिंगला त्याचं हाऊ टू फाइंड रिझल्टंट अँप्लिट्यूड. रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजे बाळा कुठला बघा, ए. हा A1 प्लस A2 करून जो आपण ए काढतो ना तो रिझल्ट नेट अँप्लिट्यूड किंवा रिझल्टंट अँप्लिट्यूड. हाऊ टू फाइंड रिझल्टंट अँप्लिट्यूड if phase difference between two waves is phi. इथे लिहितोय मी, फाइंड आउट resultant amplitude if phase difference between two waves pi. ब्रॅकेट मध्ये लिहितो 0 pi is not. आता 0 कधी असेल, पाय कधी असेल तुम्हाला मी सांगितले. हा, जर पाय असेल म्हणजे मी तुम्हाला एक फिगर काढतो, तुमच्या लक्षात येईल. दोन फिगर्स कम्पेअर करा. आता एक पहिली वेव आहे, ओके, रेग्युलर. ओके, ह्याचं इक्वेशन काय असेल, या सोर्स पार्टिकलचं ए साइन ओमेगा टी असेल. कारण आपण याचा डिस्टन्स 0 आहे, म्हणजे तो इनिशियल डिस्टन्सलाच आहे, इनिशियल पोझिशनलाच आहे. त्यामुळं डायरेक्टली ए साइन ओमेगा टी असं इक्वेशन आहे. आता दुसरी वेव आहे, आता ही याची मीन पोझिशन झाली. दुसऱ्या वेव मध्ये
ही वेव्ह स्टार्ट होणार आहे थोडीशी अशी स्टार्ट होणार आहे, हे बघा इथून स्टार्ट झाली वेव्ह, कुठून स्टार्ट झाली इथे. आता याचा फेज डिफरन्स काय आहे, पण पाय म्हणू शकतो, झिरो म्हणू शकतो नाही. आता तुम्ही मागच्या दोन केसेस मध्ये जर कम्पेअर केलं तर पहिल्या केसमध्ये फेज डिफरन्स झिरो होता, पुढच्या मध्ये पाय होता. आता इथं फेज डिफरन्स काय आहे याचा, तसं आपल्याला वेगळाच आहे. तो फेज डिफरन्स आहे आपण फाय आहे असं कन्सिडर करणार, त्याला आपण एक नाव देतोय फाय, तो फेज डिफरन्स आहे. ओके, तर ह्याचा वाय काढताना मला कसा काढावा लागेल, वाय तर ए साइन ओमेगा टी प्लस थीटा. आता मी काय म्हणतोय तुम्हाला, फेज डिफरन्स फाय आहे पण इथं लिहितोय प्लस थीटा, याचं कारण सांगतो तुम्हाला. ओके, आता मी याचा डिफरन्स घेतोय. आता तुम्हाला माहिती आहे हे काय असतं, फेज असते, ही काय असते, फेज असते, फेजची व्हॅल्यू असते. तर याचा जर डिफरन्स घेतला आपण ओमेगा टी मायनस ओमेगा टी प्लस थीटा, म्हणजे या दोन फेजचा डिफरन्स घ्यायचा. तर बघा हे ओमेगा टी कॅन्सल होईल, राहील काय, नॉट थीटा फाय, राहील काय फाय. त्यामुळे मी इथे काय करतोय, ही व्हॅल्यू घेताना ओमेगा टी प्लस फाय घेतो, ओमेगा टी प्लस फाय घेतो. ओके, क्लिअर झाली तुम्हाला. त्याचं स्टार्टिंग फेज आहे ती ए, स्टार्टिंग व्हॅल्यू होती ए साइन ओमेगा टी, कारण हा पार्टिकल एकदम स्टार्टिंगला आहे, तो काही डिस्टन्सवर नाही आहे, त्यामुळे एक्स वगैरे इथे काही येणार नाही. ओके, आता हा जो काय तो एवढ्या इथून स्टार्ट होणार आहे फाय वर, आणि हे त्याचं इक्वेशन. ओके, आता ही माझी y1 व्हॅल्यू आहे आणि ही y2 व्हॅल्यू आहे. त्याचा हा इफेक्ट आहे आणि याचा y1 इफेक्ट आहे आणि याचा y2 इफेक्ट आहे. मला नेट इफेक्ट कसा मिळेल, y नेट इज इक्वल टू y1 प्लस y2 मिळेल. नेट इफेक्ट कसा मिळेल, y1 प्लस y2 मिळेल. ओके, म्हणजे इथं फेज डिफरन्स माझा झिरो पण नाही आहे, पाय पण नाही आहे. आता इथं बघा y नेट मी नेट इफेक्ट काढतोय, नेट इफेक्ट. तर नेट इफेक्ट काढताना मला या दोन्ही व्हॅल्यूज ऍड कराव्या लागतील, दोन्ही व्हॅल्यूज ऍड कराव्या लागतील. दोन्ही व्हॅल्यूज ऍड करताना मी काय करणार आहे, ए की आता A1 म्हणूया की A2 म्हणूया, कारण अँप्लिट्यूड वेगवेगळे आहे. A1 साइन ओमेगा टी प्लस A2 साइन ओमेगा टी प्लस फाय. मी काय करतोय, दोन्हीचे इफेक्ट ऍड करतोय, त्यावेळी मला नेट इफेक्ट मिळेल, नेट इफेक्ट मिळेल. ओके, आता इथं थोडंसं बघा, हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे, साइन ए प्लस बी. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, साइन ए प्लस बी. ओके, तो काय सांगतो फॉर्म्युला, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके, तेव्हा इथं मी तो अप्लाय करतो फॉर्म्युला. y net is equal to, as it is राहील a1 sin omega t, a1 sin omega t as it is राहील. त्यानंतर प्लस a2 sin omega t into cos phi प्लस, तर a1 sin ओमेगा टी प्लस a2 ने मी मल्टीप्लाई करतो, a2 sin ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस a2 cos ओमेगा टी इंटू साइन फाय. केलं बरे. आता बघा A1, आता ह्या पोर्शन मधून आपल्याला साइन ओमेगा टी कॉमन घ्यायचं आहे. ओके, तो साइन ओमेगा टी इंटू ब्रॅकेट A1 प्लस A2 कॉस फाय. ओके, प्लस A2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. ओके, so let us assume
आता ह्या पोर्शन साठी आपल्याला cos थीटा अज्युम करायचं आहे आणि ह्या पोर्शन साठी sin थीटा अज्युम करायचं आहे. सो अज्युम a1 plus a2 cos phi is equal to a cos theta and a2 sin phi a sin theta. Okay, so modified equation will be आता मी काय करतोय बघा, एवढ्या पोर्शन साठी a cos theta आणि ह्या पोर्शन साठी a sin theta अज्युम केलाय. सो मॉडिफाइड इक्वेशन विल बी sin ओमेगा t into a cos theta plus cos omega t into a sin theta. Okay, so from this whole term take a common, sin omega t into cos theta plus cos omega t into sin theta. So let observe करा केअरफुली, इथं सुद्धा एक इक्वेशन फिट होतं sin a plus b. इक्वेशन जे आपण स्टार्टिंगला अज्युम केलं होतं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ते इथं फिट होतं. तर a into sin ओमेगा t plus theta, sin a plus b. Okay, so this is the y net, net effect of two whales. This is the net effect of two whales. आता इथं तुम्ही जर बघितलं तर थीटा इज द इनिशियल फेज. की थीटा हे इनिशियल फेज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला y नेट मिळतो इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस थीटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, y नेट ओमेगा t प्लस थीटा. ओके, I have one equation y net a sin omega t, that is the final equation, but again there are two conditions. आता इथं जे मी अज्युम केलेल्या केसेस आहेत, काय a1 plus a2 cos phi is equal to a cos theta आणि a2 sin phi is equal to a sin theta, हे अज्युम केलेल्या केसेस आहेत. या इथं बघूया आपण. सो आपल्याला ह्याचं स्क्वेअरिंग अँड ऍडिंग करायचं आहे, these two values. आता मी याचं स्क्वेअरिंग करतोय, म्हणजे ह्या होल टर्मचं स्क्वेअरिंग करायचं, ह्याचं स्क्वेअरिंग करायचं आणि ते ऍड करायचं आपल्याला. ओके, सो स्क्वेअरिंग करतोय पहिला तर मी a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा, a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा प्लस a स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा is equal to a1 plus a2 cos phi square plus a square sin square theta. ओके, ह्याचं जे लेफ्ट हँड साइड आहे आणि ह्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे, मी ते ऍड केले बघा इथं, a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा, a स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा आणि राईट हँड आहे ते इकडे ऍड केले आणि इक्वल त्याला इक्वल साइन दिले याच्यामध्ये. समजलं तुम्हाला काय केलंय? आता ही टर्म बघा, इकडची LHS आणि ही LHS, त्याचा स्क्वेअर केलाय आणि तो ऍड केलाय, इक्वल टू त्याचा RHS आणि ह्याचा RHS स्क्वेअर केलाय आणि ऍड केलाय. समजते?
स्क्वेअरिंग एंड ऍडिंग ऑफ दीज टू टर्म्स. ओके, आता यामध्ये बघा हे मी ए स्क्वेअर कॉमन घेतो. ए स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर रिमेनिंग टर्म इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू a1. आता इथं a प्लस b असं एक्सपान्शन होईल. इथं a प्लस b चा स्क्वेअर या पद्धतीनं a स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi प्लस cos स्क्वेअर phi प्लस a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा प्लस a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. ओके, त्याचं a प्लस b चा स्क्वेअर ह्याच्याबद्दल एक्सपान्शन केले मी फक्त. ठीक आहे, आता यामधून हे बघा सगळं एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे. त्याची व्हॅल्यू किती असते? 1 असते. तर इथं रिमेनिंग टर्म राहिली आपली फक्त a स्क्वेअर इक्वल टू आता पुढची टर्म ऍज इट इज घेतोय मी. पुढची टर्म a स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi प्लस cos स्क्वेअर phi प्लस a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. प्लस a2 स्क्वेअर. आता ह्या एवढ्या टर्म मधून आपण a2 स्क्वेअर कॉमन घ्यायचंय. तर a स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi प्लस a2 स्क्वेअर मी कॉमन घेतोय. आता इथं cos स्क्वेअर phi प्लस sin स्क्वेअर phi. cos square phi plus sin square phi. Okay, again its fundamental identity value becomes 1. So equation becomes a square is equal to a square plus 2a1 a2 cos phi plus a2 square. Okay, the square root घेऊया. a is equal to under root a square plus 2a1 a2 cos phi a2 square. Okay, again I will explain from start. इथे थोडंसं लक्ष द्या. y net आपण काय केले? त्या दोन्हीचे ऍडिशन केले. दोन्ही व्हॅल्यूजची, दोन्ही लेअरची, दोन्ही वेव्हची ऍडिशन केली आहे. a1 sin ओमेगा t a2 sin ओमेगा t cos phi प्लस cos ओमेगा t sin phi. म्हणजे हे sin a प्लस b आपण एक्सपांड करून घेतलं. y नेट आपण कसं फाइंड आउट केले बघा. आणि ह्या a2 न मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एक अशी टर्म भेटते a1 sin ओमेगा t a2 sin ओमेगा t. त्यातून a2 sin ओमेगा t मी कॉमन घेतलं. तर a1 प्लस a2 cos phi मिळालं आपल्याला इथं त्या केस मध्ये. प्लस हे ऍज इट इज राहील a2 cos ओमेगा t इंटू sin phi. त्यामध्ये मी दोन टर्म सिलेक्ट केलेत. ही एक टर्म आहे आणि ही मी जी काय ते राउंड केली ही एक टर्म आहे. त्या टर्मला मी अज्युम केलेत काही व्हॅल्यूज. a1 प्लस a2 cos phi साठी a cos थीटा अज्युम केलाय आणि a2 sin phi साठी a sin थीटा अज्युम केलाय. तो अज्युम केल्यानंतर इथं ह्या इक्वेशन मध्ये तो पुट आउट करून एक मॉडिफाईड इक्वेशन मिळतं मला. sin ओमेगा t इंटू cos थीटा प्लस cos ओमेगा t इंटू a sin थीटा. ओके, अगेन ह्या होल टर्म मधून मी a कॉमन घेतल्यानंतर sin ओमेगा t cos थीटा प्लस cos ओमेगा t sin थीटा हे उरतं यामध्ये. ठीक आहे, आता हे जर तुम्ही बघितलं तर हे कुठल्या फॉर्म मध्ये बघा, sin a प्लस b जो फॉर्म्युला आहे ना आपला त्या फॉर्म्युला मध्ये आले. ओके, त्याचं हे एक्सपान्शन आहे. ते एक्सपान्शन मिळाल्यानंतर आपल्याला a sin ओमेगा t प्लस थीटा मिळेल.
थिटा. आता ही थिटा असतं ते इनिशियल फेज असतं, इनिशियल फेज. ओके. आता जे आपण ऍझ्युम केलेल्या टर्म्स आहेत, ही टर्म प्लस ही टर्म, त्याचं मी लेफ्ट हँड साइड स्क्वेअर करतोय आणि राईट हँड साइड स्क्वेअर करतोय आणि दोन एकमेकांमध्ये ऍड करतोय. ओके. आता इथं मी दोन्हीच्या स्क्वेअरिंग करून ऍड केले, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे कशाच्या त्याचा आणि याचा ऍडिंग करून इथे स्क्वेअरिंग करून ऍड केले, प्लस तसं सेम या साइड सुद्धा स्क्वेअरिंग करून ऍड केले. ते ऍड केल्यानंतर आता हा जो काही ब्रॅकेट आहे त्याचं ए प्लस बी स्क्वेअर ह्याच्याप्रमाणे एक्सपान्शन करून घेतोय आपण. ओके. तर ए स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos फाय प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर फाय. ठीक आहे. आणि उरलेली टर्म ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज राहील. ओके. आता ही जी काही फंडामेंटल टर्म्स आपल्याला मिळते ह्याचं 1 होते व्हॅल्यू आणि ए स्क्वेअर फक्त उरलेली या साईडला, आणि ह्या साईडला आपण त्याचं जे स्क्वेअर ही जी काही टर्म मिळणार आहे ह्यातून a2 स्क्वेअर कॉमन घेणार आहे. a2 स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर अजून एक फंडामेंटल टर्म आपल्याला इथे मिळेल cos स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. आता ह्याची व्हॅल्यू सुद्धा 1 होते आणि रिमेनिंग टर्म मिळते आपल्याला a स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos फाय प्लस a2 स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला एक फायनल स्टेट मिळते, हे असतं तुमचं नेट अँप्लिट्यूड. ही व्हॅल्यू असते तुमची नेट अँप्लिट्यूड असते, ही व्हॅल्यू असते नेट अँप्लिट्यूड असते. आता बघा हा जो काही cos फाय मिळाला ना मला, cos फाय, हे फाय काय आहे? फाय तुमचं फेज डिफरन्स आहे, फेज डिफरन्स आहे. ओके. आता ही साइड मी इरेज करतोय. केस 1, इफ फाय इज इक्वल टू 0, जर फेज डिफरन्स 0 असेल, फेज डिफरन्स 0 असेल तर इथं काय होणार आहे ते बघायचं आपल्याला. फेज डिफरन्स 0 असेल तर, ओके, हे इक्वेशन मी परत रिराईट करतोय त्या साईडला. नेट अँप्लिट्यूड इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos फाय प्लस a2 स्क्वेअर. आता जर फाय 0 असेल, फेज डिफरन्स 0 असेल तर a इज इक्वल टू प्लस 2a1 a2 cos 0 a2 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. आता cos 0 ची व्हॅल्यू किती असते? cos 0 इज इक्वल टू 1 असते. cos 0 इज इक्वल टू 1 असते. तर ही व्हॅल्यू जर 1 असेल तर इक्वेशन बिकम्स a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 प्लस a2 स्क्वेअर. cos 0 जर 1 झालं तर. ओके. आता हे इथं जर तुम्ही बघितलं सो इट इज द एक्सपान्शन ऑफ a1 प्लस a2 स्क्वेअर. a1 प्लस a2 स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये आपल्या a प्लस b चा फॉर्म आहे ना, a प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, त्या फॉर्म मधलं एक्सपान्शन आहे. आता इथं मिळेल आपल्याला a1 प्लस a2 स्क्वेअर इज इक्वल टू a. ओके. आता हे स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर निघून जाईल. रिमेनिंग टर्म इज a इज इक्वल टू a1 प्लस a2. हे प्रूव्ह होते. काय प्रूव्ह होते? तुमचा नेट अँप्लिट्यूड फेज डिफरन्स 0 असताना काय होतं? a1 प्लस a2 होता. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ज्यावेळी फेज डिफरन्स 0 होता त्यावेळी नेट अँप्लिट्यूड मी बोर्डवरती लिहिला होता मगाशी a1 प्लस a2. पहिली फिगर ओपन करा पहिल्या केसमध्ये मागच्या. तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल टोटल हा नेट अँप्लिट्यूड आहे ऍडिशन ऑफ a1 प्लस a2. Case second, if phi is equal to pi. Case second, if
if phase difference is equal to phase difference is equal to pi, म्हणजे थोडक्यात काय पायची व्हॅल्यू पाय असेल तर. So again write here a is equal to under root a1 square plus 2a1 a2 cos phi plus a2 square. हे ऑलरेडी आपण फाइंड आउट केलंय. त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड टर्म ठेवायची आहे. जर पाय इज इक्वल टू पाय असेल तर, तुमचे फेज डिफरन्स पाय असेल तर. सो if phase difference is pi, then your value of pi becomes pi. So a1 square plus 2a1 a2 cos pi is equal to a2 square. Plus a2 square. Okay. If आता cos pi ची किंमत असते -1. cos pi ची किंमत असते -1. जर ही -1 व्हॅल्यू असेल तर बघा काय होईल, ही होल टर्म मायनस होऊन जाईल. तर अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस मायनस 2a1 a2 प्लस a2 चा स्क्वेअर. ओके. आता हे एक्सपान्शन कशाचं आहे, a1 मायनस a2 चा स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे. ओके. सो a इज इक्वल टू व्हॅल्यू बिकम्स a1 मायनस a2 स्क्वेअर. सो स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट निघून जाईल. a इज इक्वल टू अंडर रूट a1 प्लस निघून जाईल a1 प्लस a2. दॅट इज द फायनल व्हॅल्यू for if phase difference is pi. जर phase difference pi असेल तर तुमचं नेट एम्प्लिट्यूड a1 मायनस a2 आहे. नेट एम्प्लिट्यूड a1 मायनस a2 आहे. हे पण मगाशी मी तुम्हाला नोट डाऊन करून दिले. सेकंड केस मध्ये जर पाय असेल म्हणजे तुमचा जिथं क्रेस्ट असेल त्यावेळी दुसऱ्या वेव्ह मध्ये ट्रफ असेल, त्याच्या केस मध्ये तुमचा नेट एम्प्लिट्यूड असेल a is equal to a1 minus a2. हे इथं प्रूव्ह होतं. ओके. हे डेरिव्हेशन इथं ओव्हर होते. आता यानंतर एक न्यूमरिकल्स घ्यायचे आपल्याला दोन न्यूमरिकल्स जे ऑलरेडी तुमच्या इथं सॉल्व्ड आहे. तुमच्या नोटबुक बुक्स मध्ये सॉल्व्ड आहे न्यूमरिकल्स आहेत. सो 6.1 आय थिंक न्यूमरिकल 6.1 ओपन करा तुमच्या बुक मध्ये. न्यूमरिकल 6.1. So write down this numerical. लिहून घ्या पहिल्यांदा व्यवस्थित. फक्त क्वेश्चन लिहून घ्या. numerical 6.1. So write down numerical 6.1. So question 6.1 short question I think. So here the displacement of two sinusoidal wave propagating through string are given by following equation. There are two equation. Equation number 1, 4 sin 20x minus 30t and second equation y2, equation for second wave, 4 sin 25x minus 40t, where x and y are in centimeters, t in seconds. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेट फेज डिफरन्स बिटवीन these two wave at a point x is equal to 5 centimeter and t is equal to 2 seconds. आता इथं आपल्याला
फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा ह्या दोन फेज मधून, ज्या दोन फेजेस दोन वेव्हज आहेत त्याचा फेज डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता त्यासाठी आपल्याला एक व्हॅल्यू दिली आहे, त्याचं जे डिस्टन्स आहे, आता ह्या दोन वेव्ह ज्यावेळी कॉमन होणार आहेत त्यावेळी त्याचा एक्स चा डिस्टन्स आहे तो दिलाय त्यांनी. तो एक्स चा डिस्टन्स किती दिलाय बघा, एक्स इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. एक्स इज इक्वल टू दिलाय 5 सेंटीमीटर आणि जे टाइम आहे ना ते दिले, टाइम आहे ते t इज इक्वल टू 2 सेकंद दिले. ओके, आता काय म्हणायचं, ऍट x इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड t इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. त्यासाठी मला दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, दोन्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. तर y1 इज इक्वल टू 4 साइन 20 इंटू आता x व्हॅल्यू काय आहे 5 आहे, मायनस 13 नंतर t ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे. ओके, हे कॅल्क्युलेट करा किती होतं बघा, मग सांगा मग त्याचं कॅल्क्युलेशन सांगा मला किती होतं. ह्या फेजचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं. ओके, y2 इज इक्वल टू 4 साइन, अगेन ह्या सेम व्हॅल्यू साठी आपण कॅल्क्युलेट करतोय, सेम व्हॅल्यू साठी 25 x ची व्हॅल्यू आहे 5 मायनस 40 इंटू 2. So this value becomes 40 and this value becomes 45. It is in radian. या व्हॅल्यू कशा येतील, रेडियन मध्ये येतील. काय केले समजतं का तुम्हाला, त्या दोन वेव्हज आहेत आपल्याकडं, त्या वेव्हजच्या x आणि t च्या व्हॅल्यूज दिले. तर दोन्हीचे इफेक्ट्स कॅल्क्युलेट करायचे. हे 40 आणि 45 आले. आता काय विचारलंय, एक्झॅक्टली नेट इफेक्ट विचारलाय, म्हणजे फेज डिफरन्स विचारलाय त्याला. नेट इफेक्ट काय असेल, नेट इफेक्ट फेज डिफरन्स तुमचा. तर फेज डिफरन्स इज इक्वल टू 45 मायनस 40. किती येईल तो 5. 45 मायनस 45 राईट. आता विचारले त्यांनी नेक्स्ट पॉइंट मध्ये, रेडियन. बी पॉइंट विचारलाय, when two waves are interfere, what are maximum and minimum value of intensity? Okay, so in B section त्याने इंटेन्सिटी विचारली, इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. ओके, the intensity of wave is always square of amplitude असतं. काय असतं, नेहमी लक्षात ठेवा, इंटेन्सिटी ऑफ वेव्ह इज ऑलवेज स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड असतं. ओके, जर मला आय मॅक्स काढायची असेल, मॅक्सिमम इंटेन्सिटी, तर काय करावं लागेल मला, A1 प्लस A2 स्क्वेअर, A1 प्लस A2 स्क्वेअर. आणि आय मिनिमम काढायचं असेल, आय मिनिमम, तर A1 मायनस A2 स्क्वेअर असं काढावं लागतं. ही इंटेन्सिटी असते, इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. या तीन फॉर्म्युले पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या इंटेन्सिटी ऑफ वेव्ह साठीचे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केली दोन इक्वेशन्स, यामधलं A1 सांगा मला किती आहे. A1 किती आहे 4. A2 किती आहे 4 आहे. डायरेक्टली आपल्याला व्हॅल्यू मिळतात फ्रॉम इक्वेशन A1 अँड A2. तर मला आय मॅक्स काढतो मी पहिल्यांदा. आय मॅक्स इज इक्वल टू 4 प्लस 4 स्क्वेअर 8 स्क्वेअर 64. किती असेल 64. आय मिनिमम इंटेन्सिटी 4 मायनस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज द सेकंड व्हॅल्यू. आता हे फक्त फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. याला म्हणतात इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. इंटेन्सिटी ऑफ फाइंड आउट करताना डायरेक्टली आपल्याला अँप्लिट्यूडचा स्क्वेअर असतो. आय मॅक्स करताना दोन्ही वेव्हच्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर आणि आय मिन करताना दोन्ही वेव्हच्या अँप्लिट्यूडचा डिफरन्सचा स्क्वेअर. सो दिस इज सेकंड आन्सर.